नमस्कार, मी श्रावणी प्रशांत देवके। सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभप्रभात। वंदे मातरम म्हणजेच आपले राष्ट्रीय गीत। त्याचाच अर्थ असा होतो की मातृभूमी माते, मी तुझी स्तुती करते। वंदे मातरम हे 1870 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आणि 1882 मध्ये आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केलेले एक बंगाली गीत आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये पहिल्यांदा हे गीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायले होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशभक्तीची भावना निर्माण करणारे हे एक महत्त्वाचे साधन ठरले। असे म्हणता येईल की भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जोश देणारा हा मंत्र अमर राहिला। वंदे मातरम म्हणतात प्रत्येक भारतीय उभा राहिला। या गीताच्या रचनेला अवघी 150 वर्ष पूर्ण होत आहेत। महाराष्ट्र शासनाने देखील राज्यभरांच्या शाळांमध्ये या गीताच्या संपूर्ण गायनाचे उपक्रम आयोजित करण्याचा निर्देश दिला आहे। शेवटी मी एवढंच म्हणेन, सव्वा शतक गेले तरी तीच ज्योत उजळते। वंदे मातरम म्हणतात छाती अभिमानाने फुलते। स्वातंत्र्याची ती रणशिंग आजही मनात घुमते। भारतभूमीच्या प्रत्येक कणात तिची शक्ती उमलते। हे गीत नाही, भावनांचा पुकार आहे। मातेच्या चरणी भारताचा नमस्कार आहे। 150 वर्षाचा हा प्रवास प्रेरणाचा इतिहासाचा झाला। 150 वर्षाचा हा प्रवास प्रेरणेचा इतिहासाचा झाला। वंदे मातरम हा नाद अमर झाला। भारताचा श्वास झाला, भारताचा श्वास झाला। धन्यवाद।